आधीच पाऊस झालेला नाही, त्यात पाणी कपात. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर अशा अनेक शहरांमध्ये धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जून महिना अर्धा संपत आला आहे, पण अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. गेल्या काही महिन्यांमध्ये अल निनोच्या प्रभावामुळे तापमान विक्रमी पातळीवर पोहोचलेलं आहे. त्यानंतर अपेक्षा होती की मान्सून वेळेत दाखल होईल आणि दिलासा मिळेल. मात्र पावसाने उशीर केल्यामुळे आता राज्यात पाणी टंचाईचे संकेत अधिक स्पष्ट दिसू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या वापराबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रश्न विचारला जातोय, महाराष्ट्रावर खरंच मोठं पाणी संकट येतंय का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राज्यातील परिस्थिती नेमकी काय आहे, धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे, कोणत्या शहरांना सर्वाधिक फटका बसू शकतो आणि सरकार कोणती पावलं उचलणार आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीमागे अनेक कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे गेल्या वर्षीच्या पावसाचं असमान वितरण. आणि भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरलीच नाहीत. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता. फेब्रुवारीपासूनच तापमानात मोठी वाढ झाली होती. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये अनेक शहरांमध्ये तापमान 40°C वर गेलं. तापमान वाढलं की बाष्पीभवनाचा वेग वाढतो, म्हणजे धरणं, तलाव आणि जलाशयांमधील पाणी अधिक वेगाने कमी होतं. याचा थेट परिणाम उपलब्ध पाणीसाठ्यावरती झाला. तिसरं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी. महाराष्ट्रातील मोठी शहरं दरवर्षी विस्तारत आहेत. औद्योगिक वापर, घरगुती वापर आणि शहरीकरणामुळे पाण्याची गरज सातत्याने वाढत आहे. याच काळात जर पाऊस वेळेवर आला नाही तर संकट आणखी गडद होऊ शकतं. महाराष्ट्राच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार म्हणजे धरणं. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 प्रमुख धरणांवरती संपूर्ण महानगर अवलंबून आहे. या धरणांमधील साठा दरवर्षी मे आणि जून महिन्यात कमी होत असतो. पण यंदा पावसाच्या विलंबामुळे चिंता अधिक वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणं शहरासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पण या धरणांमधील जलसाठाही उन्हाळ्याच्या अखेरीस लक्षणीयरित्या घटलेला दिसतो. मराठवाडा हा प्रदेश नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत असतो. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर परिसरातील अनेक धरणांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही धरणांची स्थिती तुलनेने चांगली असली तरी राज्याच्या एकूण जलसाठ्याकडे पाहिलं तर तो समाधानकारक म्हणता येणार नाही. विशेषतः पावसाचा उशीर आणखी वाढला तर अनेक शहरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. मुंबईमध्ये दररोज कोट्यावधी लिटर पाण्याचा वापर होतो. त्यामुळे धरणांमधील साठा कमी झाला की सर्वप्रथम चिंता वाढते. मुंबई महानगर प्रदेशात आधीच पाणी बचतीबाबत सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पुण्यामध्ये देखील काही भागांमध्ये पाणी पुरवठ्याचं नियोजन बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण पाऊस लवकर आला नाही तर पाणी वितरणावर निर्बंध लागू शकतात. संभाजीनगर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर आणि इतर शहरांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार पाणी नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती अधिक गंभीर असू शकते. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. धरणांमधील आणि विहिरींमधील पाणी कमी झाल्यास टँकरची गरज वाढू शकते. याचा आर्थिक भारही स्थानिक प्रशासनावरती पडतो. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यावर भर देण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी पाणी साठा कमी आहे तिथे औद्योगिक आणि इतर दुय्यम वापरांवरती निर्बंध आणले जाऊ शकतात. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आणि जलसंपदा विभागाला परिस्थितीवरती सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय टँकर व्यवस्थापन, जलसाठ्यांचं पुनरावलोकन, पाणी वितरणाचं नियोजन, गळती रोखण्याचे उपाय आणि जलसंवर्धन मोहीम यासारख्या उपायांवरती भर दिला जात आहे. काही ठिकाणी पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याचाही विचार सुरू आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनच्या प्रवासावर अनेक जागतिक आणि स्थानिक हवामान घटकांचा प्रभाव असतो. यामध्ये समुद्राच्या तापमानातील बदल, वाऱ्यांची दिशा,
वातावरणातील दाब आणि अननिनोसारख्या घटना महत्त्वाची भूमिका बजावतात. यंदा मान्सूनची गती काहीशी मंदावल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांना अपेक्षित पाऊस अद्याप मिळालेला नाही. मात्र हवामान विभागाचा अंदाज असा आहे की पुढील काही दिवसात मान्सूनची प्रगती वेगाने होऊ शकते. जर जोरदार पाऊस झाला तर धरणांमधील साठ्यात मोठी वाढ होऊ शकते आणि सध्याची चिंता कमी होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय? जर जूनच्या उत्तरार्धात आणि जुलै महिन्यात पाऊस चांगला झाला तर राज्यातील बहुतांश धरणं पुन्हा भरू शकतात आणि पाणी टंचाईचा धोका कमी होईल. पण जर पावसाचा खंड कायम राहिला तर अनेक शहरांमधील पाणी कपात, टँकरवर अवलंबित्व आणि पाण्याच्या वापरावरती निर्बंध वाढू शकतात. म्हणून पुढील काही आठवडे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत. सध्या महाराष्ट्र गंभीर पाणी व्यवस्थापनाच्या टप्प्यावरती उभा आहे. धरणांमधील घटता साठा, पावसाचा उशीर आणि वाढती मागणी त्यामुळे चिंता वाढली आहे. तथापि परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली नाही. येत्या काही दिवसांतील मान्सूनची प्रगतीच राज्याला मोठा दिलासा देणार की संकट आणखी गडद करणार हे ठरणार आहे. तुमच्या शहरात पाण्याची परिस्थिती कशी आहे? तुम्हाला पाणी कपातीचा सामना करावा लागतोय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.